सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर आता ज्यांच्याकडे ई-श्रम कार्ड असेल तर अशांच्या खात्यामध्ये ₹3000 जमा होण्यास सुरुवात. तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे कशा पद्धतीने कोणत्या खात्यामध्ये तुमचे पैसे जमा झालेले आहे, कशा पद्धतीने तपासायचे आहे. तर आता ₹3000 जे की खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. तर इथं न्यू अपडेट इथं आलेले आहे. तर आता कोणत्या खात्यामध्ये व कशा पद्धतीने तपासायचं आहे की ई-श्रमचे पैसे तुमच्या जिल्ह्यात व तुमच्या खात्यामध्ये आले की नाही, ते पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम क्रोम ब्राउझर ओपन करा. क्रोम ब्राउझर ओपन केल्याच्या नंतर इथं ई श्रम कार्ड असं टाका. ई श्रम कार्ड टाकल्याच्या नंतर आता आपल्याला सर्चवरती क्लिक करायचं आहे. सर्चवरती क्लिक करा. सर्चवरती क्लिक केल्याच्या नंतर आता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ₹3000 जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. हे पाहण्यासाठी ई श्रम या ऑफिशियल पेजवरती क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचं जे काही तुम्हाला इंटरफेस दिसेल. तर आता आपल्याला गो टू मेन पेज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर यावरती आपण क्लिक करू. तर यावरती क्लिक केल्याच्या नंतर इथून तुम्ही याची जे काही लँग्वेज आहे ते सुद्धा इथून चेंज करू शकता. तर तुम्हाला कशा पद्धतीने इथं पाहायचं आहे. तर इथं आल्याच्यानंतर इथं लँग्वेजचं ऑप्शन दिसेल. तर तुम्हाला कोणती लँग्वेज पाहिजे ती तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. तर यामध्ये भरपूर लँग्वेज आहे, मराठीसुद्धा लँग्वेज आहे. तर इथं आपण जे लँग्वेज आहे तेच लँग्वेज इथं राहू देऊ. त्यानंतर इथं खाली यायचं आहे. तर आता आपले पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे. त्यानंतर जे काही पेन्शन योजना आहे, जे की ₹3000 दरमहा. तर यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे कशा पद्धतीने. तर आतापर्यंत किती कार्ड इश्यू झालेले आहेत ते सुद्धा तुम्हाला इथे दिसेल. ज्यांनी कोणी ई-श्रम कार्ड काढलेलं असेल तर याचे जे काही ॲप्लिकेशनसुद्धा इथं आलेले आहेत. त्यानंतर उमंग ॲप्लिकेशनच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही चेक करू शकता. तर यावरती जे काही अपडेट आहे. तर आता तुमचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे हे पाहण्यासाठी जर तुम्ही ई-श्रम कार्ड पहिले काढलेलं असेल किंवा तुम्ही काढलेलंच नसेल तर न्यू रजिस्ट्रेशन काय करायचं आहे, न्यू ई-श्रमवरती क्लिक करायचं आहे. जर तुम्ही याआधी काढलेलं होतं तर यावरती तुम्हाला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. कशावरती लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. तर आपण लॉग इनवरती आपण क्लिक करू. लॉग इनवरती क्लिक केल्याच्या नंतर आता तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला ते दिसेल. तर आता तुम्हाला विचारलं जाईल की तुमचा मोबाईल नंबर जे की तुम्ही ई-श्रम कार्ड काढता वेळेस जो काही मोबाईल नंबर दिलेला होता तेच मोबाईल नंबर टाका. हा जो कॅप्चा येईल कॅप्चा इथं टाका आणि सेंड OTPवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर इथं आपण आपला जो काही मोबाईल नंबर आणि कॅप्चा तुम्ही इथून कॅप्चा देखील रिफ्रेश करू शकता. कॅप्चा जर तुम्हाला ओळखू येत नसेल तर कॅप्चा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने इथून कॅप्चा घेऊ शकता. तर आता मोबाईल नंबर टाकून कॅप्चा टाकून आणि सेंड OTPवरती आपण क्लिक करणार आहोत. सेंड OTPवरती क्लिक केल्याच्या नंतर इथं OTP देखील सेंड झालेला आहे. OTP देखील आपल्याला आलेला आहे. तर OTP जे आपण इथं टाकून घेऊया, जो की इथं आपल्याला टायमिंगसुद्धा दाखवेल की OTP इथं किती टाईमपर्यंत टाकू शकता. तर OTP वगैरे सर्व आपण टाकून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला क्लिक करायचं आहे इथं जे की इथं तुम्हाला दाखवेल. तर आता कॅप्चा टाकून सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आपण इथं कॅप्चा टाकून घेऊया. टाकल्याच्या नंतर आता आपण जसं सबमिटवरती क्लिक कराल तर आपल्याला अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल. काय दिसेल आता आपल्याला. तर इथं तुम्हाला एक तुमची ID टाकून जे की तुमच्याकडे जर ई-श्रम असेल त्याची ID टाकून चेक करू शकता. दुसरं म्हणजे आधार नंबर. तर इथं आधार नंबर आपण टाकून घेऊ. तर इथं 4 अंक येतील, इथं 4 अंक आणि इथं 4 अंक. त्यानंतर इथं तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे आणि तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं आहे. तर आपण संपूर्ण डिटेल्स भरून घेऊ. तर तुम्हाला ज्या कोणाचं चेक करायचं असेल तर त्यांचा आधार नंबर इथं टाका. त्यानंतर इथं कॅप्चा टाका आणि सबमिटवरती क्लिक करा. तर आपण सर्व डिटेल्स भरून घेऊ. आपण आपली संपूर्ण डिटेल्स इथं भरलेली आहेत. त्यानंतर आता आपल्याला सबमिटवरती क्लिक करायचं आहे. काही चुकीचं असेल तर तुम्हाला इथे दाखवेल. तर आता सर्व आपलं बरोबर आहे. आता पुन्हा OTP आपल्याला आलेला आहे. तर पुन्हा OTP जे काही आपण इथं टाकून घ्यायचं आहे. तर OTP आपण इथं एंटर करून घेऊ. OTP जशाच्या तसा इथं टाकायचा आहे. OTP टाकल्याच्या नंतर आता आपल्याला जो की इथं कॅप्चा येईल, काय येणार आहे इथं, हा जो कॅप्चा येणार आहे कॅप्चा इथं टाकायचा आहे. त्यानंतर व्हॅलिड यावरती आपल्याला क्लिक करायचं. तर आपण संपूर्ण डिटेल्स इथं भरून घेऊ. आता क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला व्हॅलिड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर जे की आपण इथं यामध्ये आता एंटर झालेलो आहोत. तर आता यामधून जे की तुम्हाला इथं दाखवेल. तर इथं काहीच करायचं नाही. आता ज्यांची कोणाची ई-KYC इथं राहिलेली आहे ते तुम्हाला इथं दाखवेल. तुमचं नाव वगैरे इथं कॉर्नरला दाखवेल. काही नाही, इथं यावरती क्लिक करा. अपडेट ई-KYC वरती क्लिक करा. तर आता ज्यांची कोणाची ई-KYC बाकी राहिलेली असेल तर अशाने लगेच तुम्ही तुमची ई-KYC करून घ्या. अन्यथा तुम्हाला पैसे इथं मिळणार नाही. येसवरती क्लिक करून टाका. तर क्लिक केल्याच्या नंतर आता आपल्याला क्लिक करायचं आहे. तर प्रायव्हसीसाठी आपण थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे. प्रोफाईल, तर या प्रोफाईलवरती क्लिक करा. प्रोफाईलवरती क्लिक केल्याच्या नंतर इथून तुम्ही तुमचं जे काही कार्ड आहे ते डाउनलोड करू शकता. तर यासाठी प्रोफाईलवरती क्लिक करा. जसेच तुम्ही प्रोफाईलवरती क्लिक कराल
तर तुमची जे काही संपूर्ण प्रोफाईल आहे ती तुम्हाला इथं दिसून जाईल. तर आता यामध्ये जे की तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन असेल, काय आहे यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन असेल, ॲड्रेस असेल, त्यानंतर एज्युकेशन इन्कम असेल, त्यानंतर तुमचे बँक डिटेल्स असेल, ते तुम्ही इथून एडिट करू शकता. तर आता आपल्याला चेक करायचं आहे की तुमचे पैसे कोणत्या खात्यामध्ये इथं येणार आहे. तर यावरती क्लिक करण्यासाठी तुम्हाला बँक डिटेल्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर इथं आपण बँक डिटेल्सवरती आपण क्लिक करून घेऊ. बँक डिटेल्सवरती क्लिक केल्याच्यानंतर येसवरती क्लिक करा. येसवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमची जी काही बँकेची डिटेल्स आहे ती तुम्हाला इथे दिसेल. तुमचं कोणतं बँकेचं पासबुक आहे. तर प्रायव्हसीसाठी आपण थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे. तर आता यामध्ये जर तुमचं बँकेचं पासबुक जुनं जर असेल तर तुम्ही इथं नवीन खातं काढलेलं असेल तर ते टाका आणि इथं तुम्हाला अपडेटवरती क्लिक करा. तर इथून तुम्ही तुमचं जे काही खातं आहे ते अपडेट करू शकतात. तर प्रायव्हसीसाठी आपण थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे. तर लगेच तुम्ही हे जे संपूर्ण माहिती आहे ती तुम्ही इथून बरोबर करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता की तुमचे पैसे कोणत्या खात्यामध्ये इथं आलेले आहे. तर आपण आता डायरेक्ट बॅक आलेलो आहोत. ज्यांना कोणी ई-श्रम कार्ड काढलेलं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही तपासा की तुमची ई-के-वाय-सी केलेली आहे का? तुमचे पैसे कोणत्या खात्यामध्ये आलेले आहेत. तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासून घ्या.